कांग्रेस राष्ट्रवादी को एमएनएस के वोट अगर इतने ही चाहिए तो कांग्रेस राष्ट्रवादी एक पब्लिक मीटिंग उनके डायस पे राज ठाकरे को बुला के करे तो कुछ वोट मिलेंगे भी और बहुत वोट जाएंगे भी। सोचिए। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या मुली पहिल्यांदाच निवडणूक प्रचारामध्ये उतरल्यात। वडील निवडून यावेत यासाठी सुजया आणि श्रीजया या दोघीही लोकसभा मतदारसंघात जाऊन प्रचार करत आहेत। बैठका तसंच मतदारांच्या गाठीभेटी घेत वडिलांना निवडून देण्याची मागणी त्या मतदारांकडे करतात। भाजपच्या देशभक्तीवर राष्ट्रवादीच्या सुषमा अंधारे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपकडून देशाच्या संविधानाला धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय। बिर्याणी खाताना देशभक्ती का आठवली नाही असं म्हणत मोदी शरीफ भेटीवरूनही त्यांनी टोला हाणलाय। त्या पुण्यामध्ये बोलत होत्या। अनंत कुमार हेगड़े सांगतात की हम संविधान बदलने के लिए ही सत्ता में आए हैं। साक्षी महाराज स्वतः सांगतात की जर या वेळेला आम्ही निवडून आलो तर पुढच्या वेळेला निवडणुका होणार नाहीत। हा सगळा जर इतिहास बघितला तर हे देशाचं संविधान धोक्यात आहे। आणि जे लोक म्हणतात हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में आहे, आमच्या तमाम हिंदू भावंडांनी आणि सगळ्याच भारतीय भावंडांनी लक्षात घ्यावं, आम्हाला देशभक्तीचे प्रमाणपत्र देणारे मोदी आणि मोदी भक्त जर आम्हाला तुम्ही सांगता हिंदू। पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी भाजप सरकारवरती जोरदार टीकास्त्र सोडले। पवार कुटुंबाची काळजी कुणी करू नये, आम्ही त्यांची काळजी घेऊ असा टोला अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लगावलाय। वर्ध्यातील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांवरती टीका केली होती। या टीकेला अजित पवारांनी उत्तर दिलंय। तुम्ही आमचे शेतकरी जे आत्महत्या करताय त्यांच्या मुलांना लावारिस म्हणता, अनाथ म्हणता। तुम्हाला नाही जनाची नाही मनाची काही लाज वाटत नाही? तुम्हाला कोणी दिला असा अधिकार? का भाजपवाले तशा पद्धतीने बोलायला लागले? तुमचे भाजपवाले तुम्हाला विष्णूचा 11वा अवतार सांगतात। मोदी साहेब विष्णूचा 11वा अवतार। अरे पटेल, तुम्ही आमच्या हनुमानाची जात करता, हे कशामध्ये बसतं? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांवरती टीकास्त्र सोडले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आजकाल झोप येत नाही, त्यांची झोप तिहार जेलवर अवलंबून आहे। तिहार जेलच्या आज जो गेला आहे तो काही बोलेल का हा प्रश्न त्यांना छळतो आहे। सर्व गोष्टी लवकरच बाहेर येतील असा सूचक इशाराच मोदींनी दिलाय। राज्यातील मोदींची दुसरी सभा गोंदियामध्ये पार पडली, यावेळी ते बोलत होते। महायुति महाराष्ट्र से महामिलावट को पूरी तरह साफ करने जा रही है। आपने जो लहर पैदा की है, विकास विरोधी, प्रगति विरोधी, परिवारवादी, वंशवादियों को उखाड़ फेंकने का जो फैसला किया है, इसके लिए दोनों मुट्ठी बंद करके मेरे साथ बोलिए भारत माता की।